चला मॅच चालू करून घ्या. विघ्नहर्ता टीम प्रयत्न करेल. प्रसाद हाटे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मयुरेश. विघ्नहर्ता टीम मला वाटतंय आजचा दिवस राहुल सूर्यवंशी यांच्यासाठी खेळणार असेल. मॅच जिंकून बर्थडेचं गिफ्ट देण्याचा विचार असेल प्रसाद हाटे आणि मयुरेश. आणि हार्दिक पांड्या कुठं दिसत नाहीत. हो सॉरी, हार्दिक पांड्या बर्थडे आहे भावाचा. स्कोरर कोण आहे? दुबई से मुंबई. कॅमेराचा अँगल तेवढा काही खास नाहीये, त्याच्यामुळे रिव्ह्यू हा प्रकार नाही. आणि सुपर ओव्हर असेल मॅच टाय झाली तर कंपल्सरी चेज नाहीये. चला सामना चालू करून घ्या. जे लेट आले त्याने बाजूला बसून घ्यायचे. जर्सी जरी घातलेली असली, जर्सी घेऊन आले असले तरी बाजूला बसायचे. चला जाऊया मैदानामध्ये. एक थर्रार मॅच, नॉकआउट स्टेज मधील पहिली मॅच रंगते. नाऊश रेडी? रेडी. कसा बेला वर्सेस विघ्नहर्ता. पहिला चेंडू आणि जबरदस्त गोलंदाजी रवी रहाणे. चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद हाटे. पहिलाच खराब चेंडू आणि खातं उघडलेलं आहे. महाजन सर आपण पाणी पोचवायचं इथे. चाय आणि पाणी. अजय पाटील साहेब, महाजन साहेब चाय आणि पाणी बोलले. ओके. नो +1. आता काल उपस्थित नव्हता तो मयुरेश आलाय. फ्रेश होऊन आलाय, फ्रेश मूड मध्ये दिसतोय. आज मोठ्या मॅच खेळायच्या आहेत. नव्हता. आणि संतोष पाबळे काय क्षेत्ररक्षण करतायत. तरुणांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. रवी रहाणे तू प्रसाद हाटे. पाहूया परत एकदा खराब चेंडू आणि संतोष बिंड चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नो. रवी परत एकदा पाहूया. स्ट्राईकला आहे तो मयुरेश. परत एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख फटका. निश्चितच रवी याने थोडीशी जर एक्स्ट्रा थांबवले तर. हो परत एकदा आणि धनंजय खराब क्षेत्ररक्षण. जिथं एकही धाव होऊ शकली नसती तिथे 2 धावा खर्च झालेल्या आहेत. दरम्यान पंच किती धावा? 2 धावा. ओव्हर पहिल्या षटकाच्या अखेरीत धाव संख्या झाली ती 9. बिनबाद 9. सावध अशी सुरुवात. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो राज पाटील. स्ट्राईकला आहे तो मयुरेश शिंदे. पाहूया मोठा प्लेयर आहे. हेलो तेजी.
ध्रुवी, रोहित, रोहित, चला हिमांशु फ्रॉम मॅक्सिमा. किती धावा? 2 धावा. राज टू प्रसाद हाटे आणि सुरेख चेंडू, सुरेख फसवला होता. एक खराब चेंडू, परंतु चेंडू निश्चितच स्टंप करू शकला असता धनंजय. परत एकदा 2 धावा, डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा. निश्चितच चांगली फलंदाजी करताय विघ्नहर्ता. राज टू प्रसाद हाटे, बघूया. आणि रवी रहाने थोडस जम्बलिंग झालं, परंतु कव्हरअप केलं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान धाव संख्या असेल ती 5 बॉल 20 धावा. तेजी, राज पाटील, अरे सुरेख सुरेख चेंडू, निश्चितच जकडून ठेवलं प्रसाद हाटे याला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्यात त्या बिनबाद 20. सावध अशी सुरुवात. ज्या पद्धतीने इथे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करतात, त्याच पद्धतीने हे दोघे जण फलंदाजी करतायत. इंडिया टीमची आता अवस्था स्थिती आहे बिनबाद 30. तिसरं 3.4 ओव्हर मध्ये त्याच पद्धतीची फटकेबाजी करतायत ते. आणि हरी जबरदस्त क्षेत्ररक्षण निश्चितच. काय पंच? नो +1. मयुरेश सुरेख स्टेट ड्राईव्ह मारला आणि थोडस जम्पलिंग आणि सुरेख क्षेत्ररक्षण, जबरदस्त कमबॅक. आणि काय पाहतोय, परत पाठवला प्रसाद हाटे आणि मयुरेशला. फुलटॉस चेंडू परत एकदा संकेत याच्याकडे, चांगले क्षेत्ररक्षण करतोय संकेत. शरद पाटील ज्येष्ठ खेळाडू आहेत, जवळपास 400 इंटरनॅशनल मॅच खेळलेले आहेत, ऑलमोस्ट रणजीला टच करून आलेत. हा कोणता चेंडू होता? गुड मॉर्निंग संतोष बिंड. प्रसाद हाटे परत एकदा खराब चेंडू. संतोष टू प्रसाद, सुरेख पटका, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, रोहित शर्मा स्टाईल, फर्राज चौकार. या डीजे रोहित. मॅच बघण्यात तल्लीन आहेत आमचे डीजे मास्टर. आज एक निर्णायक मॅच आहे, थोडीशी गर्दी त्यामुळे थोडीशी मैदानामध्ये कमी दिसते, कारण एक चॅम्पियन्स ट्रॉफी मधील एक निर्णायक मॅच, शेवटची मॅच होते. त्याच पद्धतीने या गोल्फलिंगच्या या गचागच भरलेल्या स्टेडियम मध्ये एक फायनलची मॅच रंगणार आहे आज. हा
एक मिनिट. लास्ट टू गो बाकी. हो सर, एक बॉल बाकी आहे. संतोष बिंद. आज ते कालच्या लय मध्ये एवढे दिसत नाहीत, काय माहित नाही. प्रसाद हाटे परत एकदा फटका मारे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण हरी यांचं. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. एक धाव वाचवलेली आहे हरी यांनी. आणि प्रमोशन, एका चेंडूवर प्रमोशन डायरेक्ट बाउंड्रीवर. गोलंदाजी मार्कवर आलाय तो संकेत फाफळे. स्ट्राईकला तो प्रसाद हाटे. सुरेख चेंडू आणि काय पाहतोय, फलंदाज आला आणि आउट. निश्चितच चांगला प्रयत्न होता प्रसाद याचा, परंतु धनंजय भरपूर साऱ्या चुका केल्या. आणि मला वाटतं आता हार्दिक पांड्या येतोय. हार्दिक पांड्या ऑन डिमांड. प्रेक्षकांची डिमांड आहे इकडून. हार्दिक पांड्या आहे वन डाऊनला. संकेत फाफळे. प्रेक्षकांना काय व्हॅल्यूच नाहीये. संकेत टू किरण. पाहूया. सुरेख फटका आणि शरद पाटील टोपी उडवत. काय जवळपास रॉबिन सिंग ज्या पद्धतीने, अजय जडेजा रॉबिन सिंग ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करायचे, अर्ध ग्राउंड स्वतः कव्हर करता. आणि हरी जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त. घरी जाऊन सांगता येईल मस्त फिल्डिंग केली. शेवट 4 चेंडू. स्ट्राईकला आहे तो किरण. संकेत टू किरण. पाहूया. धनंजय, अरे थांबवलंय धनंजय. ऑन फायर. निश्चितच एक विकेट मिळवल्यानंतर थोडेसे. चला शेवटचा बॉल आहे ना. हा किती धावा झाले? 5 चेंडू 38 धावा. संकेत टू मयुरेश. फर्रार चौकार. खेळाडू फक्त प्रेक्षक राहिलेत. आणि संकेत याने जी कंजूस गोलंदाजी केली होती शेवटच्या चेंडूसाठी, तब्बल त्याने आतापर्यंत 2 नो बॉल टाकलेले आहेत. संकेत शेवटचा चेंडू हाताळतोय. हो, आणि किरण याने हा चौकार वाचवलेला आहे. दोस्तही दुश्मन बना. शरद पाटील होते तसे. फोर. इंडियाचा स्कोर झालेला आहे 5 ओव्हर नंतर 31 धावा. है ना. आणि काय हा टॅब होता. संतोष फापाळे. स्ट्राईकला आहे तो मयुरेश. संतोष टू मयुरेश. हो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर जातोय ग्राउंडच्या डायरेक्ट बाहेर. आणि मला होतोय तो हार्दिक पांड्या. प्रेक्षक इकडे ओरडतात हार्दिक पांड्याला पाठवा. अनुज कॅपे. महाजन सर पाणी पाठवायचे आपण. मयुरेश याची जागा घेण्यासाठी आलाय तो. कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये जो फॉर्म मध्ये चालला होता तो पंकज जांभळे थोडा लेट आलाय, परंतु थेट आलाय मैदानामध्ये. थेट आलाय आणि थेटच मारलाय. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि आपलं खातं खोललंय. षटकातील 3 चेंडू शिल्लक. किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू. स्ट्राईकला आहे तो किरण. पाहूया. संतोष. हो, टॅब मारलाय, चांगला उडवला आणि रवी राणे थांबवलाय चेंडू. आणि रोहित शर्माने इकडे 6 लावलाय. पंकज 6 मारतो का पाहूया.
नाही नाही. शरद पाटील. शरद पाटील खराब क्षेत्ररक्षण. हा चौकार अडू शकला असता परंतु गचाळ क्षेत्ररक्षण. याच्या कितीतरी पट चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. जीसीसी यानंतर होणारी मॅच जीसीसी वर्सेस गोल्फलिंग जेसी. टॉससाठी येते जीसीसी. कॅप्टन विक्की. हाँ हरेश भाई आपके गुरु. गंधक आणि गळ्यात सोन्याचा. स्कोरर कोण आहे? स्कोरर ओके थोडासा लेट आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक आणि नॉकआउट मॅच मधील ह्या सेकंड मध्ये पहिली ओव्हर घेऊन येतो तो किरण आणि पहिला चेंडू खराब चेंडू. दुसरा चेंडू डॉट. किरण तो अमित. ओ राहुल कॅच घेतलाय. ओके हॅपी बर्थडे. विकी चालेल. किरण टू राज पाटील. ओहो सुंदर फटका होता. हा चौकार होऊ शकला असता परंतु धनंजय पहिला चौकार मिस मारणार या आवेशामध्ये खेळतोय. पाहूया किरण टू धनंजय. ओ आणि धनंजय जातोय पॅव्हिलियन मध्ये. राहुल सूर्यवंशी यांचे 500 कॅच झाले यष्टींच्या मागे. आता धनंजय याची जागा घेण्यासाठी आलाय तो हरी. मोठा बॅट्समन आहे. पाहूया टीमची जबाबदारी आहे आणि काय पाहतोय प्रत्येक बॉल फक्त राहुलकडेच जातोय. आज बर्थडे आहे बॉलला पण माहिती आहे राहुलचा बर्थडे आहे. भरभक्कम अवॉर्ड सॉरी मजबूत प्लेयर आलेला आहे. आदी गवांडे.
विघ्नहर्ता, सॉरी, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. विघ्नहर्ताचा आझम खान, थांबा थोडा, नाही एक बॉल नंतर या. 5 झाले, 2 रन. चला, आधी गावांडे तू राज पाडील, पाहूया पहिला चेंडू, खराब चेंडू, निश्चितच नाराज असेल राहुल पाटील सूर्यवंशी. काय गोलंदाजी करतोय, या गोलंदाजीची काही गरज नाही. परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. हा, डेलिब्रेटला डिक्लेअर नाही ना, नाही. आधी गवांडे तू राज पाटील, पाहूया. महाजन साहेब, एक पाण्याचा बॉक्स पाठवा ना. हे चालू कर. आज बॉलला पण माहिती आहे की बर्थडे आहे राहुलचा. प्रत्येक बॉल राहुलच्याच हातात जातो, बाकी फिल्डर फक्त प्रेक्षक झालेत. बॅट्समन नेम शरद. शरद आधी गावांडे टू शरद पाटील, पाहूया. निर्धाव चेंडू, आधी टू शरद पाटील. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 3 बाद 5. आणि इथे रोहित शर्मा याने हाफ सेंचुरी लावली. सॉरी सॉरी सॉरी, शब्द मागे घेतोय. टीमची हाफ सेंचुरी झाली आहे. पंकज जांभळे तू हरी, खराब चेंडू, वाईट चेंडू. शर्मा जी आज कमाल कर रहे. परत एकदा खराब चेंडू. पंकजची होर पूर्ण होईपर्यंत इकडे रोहित शर्मा 50 मारणार आहे. आणि हरी क्लीन बोल्ड. हरीची जागा घेण्यासाठी आलाय तो रवी रहाणे. पंकज पंकज सुरेख फटका. आणि काय किरण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. शरद पाटील महाजन साहेब, एक जरा 4-5 कॉफी पाठवा ना. महाजन साहेब, 4-5 कॉफी.
पुढचा फलंदाज आलाय संकेत पोफळे. रोहित शर्मा 47. पंकज याच्या ओव्हरच्या संपेपर्यंत मला वाटतंय हाफ सेंचुरी मारेल तो रोहित शर्मा. पंकजला थोडंसं थांबवावं लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वाईट आहे तिला. हा, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सॉरी, 1 बॉल बाकी. आणि पंकज जांभळे याचं षटक संपता संपता रोहित शर्मा याची 50 झालेली आहे. आणि हा फरार षटकार. कमान रवी रहाणे. आज तरी मला अपेक्षा होती कर्णधार हार्दिक पांड्याला ओव्हर देईल, परंतु आजही ओव्हर नाहीये. अन्याय खूप होतोय. अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आदी टू संतोष. आदी गवांडे टू संतोष. पाहूया. परत एक निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली ती 7. 1 साइड मुकाबला झाला. ओ सुरेख फटका. निश्चितच आदी गवांडे खराब गोलंदाजी. खराब तुडवलाय चांगला. अरे परत एकदा फटका. याच्यापेक्षा हर्षल पाटील निश्चितच चांगली गोलंदाजी करू शकतो. ओव्हर का? शेवटचा चेंडू बाकी. आणि हा षटकार, उत्तुंग षटकार. आता तरी मला वाटतंय आता तरी ऑन डिमांड हार्दिक पांड्या येतील का पाहूया. आणि प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन कर्णधार राहुल पाटील यांनी हार्दिक पांड्याला शेवटी पाचारण केलंय. मॅच गेली तर आम्ही जबाबदार नाहीये. थोडा लेट आहे परंतु थेट आहे. हर्षल पाटील चेन्नई एक्सप्रेस. हो काय बॉलिंग आहे. आदी गवांडेपेक्षा तर निश्चितच चांगला चेंडू होता. हो हो, शेवटचा फलंदाज बाकी आहे. जवळपास औपचारिकता राहिलेली मॅच. 4 चेंडू 42 धावा. हर्षल पाटील मॅच वाचवतात का पाहूया. फुलटॉस चेंडू. खरपूस समाचार. 3 चेंडू 41 धावा. सोपासा आव्हान. हर्षल पाटील काय करतायत. हलवा बॉल होता परंतु थोडासा वाचलाय. मला वाटतं हा 4 आहे. नाही, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 3-2-5 धावा दिल्यात आणि कर्णधाराचा